हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर जसं की तुम्ही बघितलं असलं मंदिरात काम चालू होतं पेंटिंगचं. तर ते पेंटिंगचं काम तर फायनली व्हायला आलं होतं, कारण की ते पेंटर आला होता. तो पेंटिंग करतो होता. आम्ही गेलो बाहेर फिरायला, आरिपाने मी. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. तर बाहेर फिरता असंच काय तर मस्ती करतो तुम्ही. मग गेलो मंदिरात आले होते भजन करणार. त्यांचं भजन ऐकून भाई असं वाटत होतं की बाई कानं फाटून जातील आमचे. जो माणूस दिसतो तुमच्यासमोर तो गाणं बोलणार होता. तुम्ही याचं गाणं ऐकू शकता या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी ऐकत होतो, बोलला पहिला पाया पडून घेतो मग गाणं बोलतो. ऐकू शकता त्या भाईचं गाणं ऐकून आम्ही निघालो गल्लीत जायला. गल्लीतली लाईटिंग बघायची होती. फायनली किती लागले. अर्धी लाईटिंग लावलीच नव्हती, कारण की लाईटिंग बंद होती अर्ध्या. तशा प्रकारे गल्लीतले लाईटिंग तेवढे काढून घेतलं आणि गेलो मंदिरात परत. आणि तिथे एक मित्र बसला होता चाय पेत. भाईनी 3-4 ते प्लेट भरून चाय पिली आणि अजून भरून होतं पत्त्या तेवढे पिता होता. त्याला बोललं राहू दे, लोक आहेत अजून. त्यांनी ठेवली मग चाय तेवढी. मग तिकडे आला होता यशभाई केस फुल्ले सोडून वाजत होता ढोल. त्याला लवड्याला काय येत. जसं की त्यांची मस्ती चालूच होती, तर आम्ही मस्ती करत बसलो. तर थोडा वेळ ते लोक काय तर 2-2:30 होते. 2:30 ते लोक त्यांच्या घरी गेले आणि मी रात्रभर जागी होतो. पूर्ण रात्रभर मला व्हिडिओ त्यांनी काढायचे होते. तर मी थोडे व्हिडिओ काढतच जात होतो. आणि व्हिडिओमध्ये मी आवाज लावणार नाही तेवढं काय फार. तुम्ही व्हिडिओचा आवाज ऐकला पाहिजे. मी ढोल सकाळी वाजला आहे, भजन झालं आहे, ते सगळं तुम्हाला आवाज ऐकवणार आहे. तुम्ही ऐकू शकता आवाज. मग तशा प्रकारे ते गेले 2-2:30 वाजता घरी. मग आम्ही गेलो गल्लीत मस्ती करत बसलो. तर लक्षाबाईची खेच होते. तो लक्षाबाई झोपला होता गप गरीबाने. तर गरीबाने झोपला. मग शेवटीला तो जागला. नंतर बोलला चला चाय प्यायला जाऊ. ते मी बोललो आता नाही, 4 वाजता जाऊ. मग वाजले फायनली 4:30. तर आम्ही तिघं निघालो चाय प्यायला. लक्षाबाई पाहुणसर होता. लक्षाबाईने चाय पाजली, बन मस्का खाऊ वाटला. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. जाताना चुकून दादूबाईच्या चपलावर पाय पडला. दादूबाईची चप्पल तुटली आणि त्याला फायनली 5 रुपये दिले चप्पल शिवायसाठी. 5 रुपयामध्ये काय होणार नाही माहीत आहे, पण 5 रुपये होते तेवढे दिले मी तिला. हे तुम्ही जे मागलचा आवाज ऐकत असेल माझ्या, मी बोललेला आवाज आणि मागलचा किरकिरचा आवाज येत असेल, तर सध्या माझ्यापाशी काय माईक त्यांना नाही. मी सध्या ब्लॉगिंग स्टार्टिंग केली आता. तर असंच व्हिडिओ बनवतो आहे मी. तुमचा सपोर्ट असला तर लवकरच आपण माईक त्यांना लवकरच घेऊ आणि तुम्हाला नीट आवाज दाखवू, आवाज काढून, म्हणजे बाहेरची जी किरकिरी आहे ती येणार नाही. मग आम्ही गेलो तो चाय प्यायला. दादूबाईची चप्पल तोडली होती. दादूबाईला फायनली 5 रुपये दिले मंदिरात जाऊन, कारण की खिशात होते पैसे. तर खिशातून काढून देते त्या भाईला चप्पल मी. आणि तुम्ही आता ही लाईटिंग बघू शकता गल्लीतली. तुम्ही बघू शकता लाईट. अर्धी लाईट लावली नाही, कारण की तो लाईटमॅन जो लावणार होता भाई तो जाऊन झोपला आहे आता. तर अर्धी लाईट लावून ठेवली आहे. मग तशा प्रकारे आम्ही गेलो मंदिरात जरा शूट केलं. पोरं काय मस्ती करते ते दाखवलं. मंदिर सजवलं होतं तेही दाखवलं. तेही रात्रीच पोरं केले. अर्धे पोरं गेले, अर्धे पोरं करून घरी गेले आपल्या. पण नंतर अर्धं थोडं बाकी होतं ते आम्ही केलं रात्रीपासून. मग लक्षाबाई काय तर बोलत होतं, तुम्हाला तेही ऐकवतो मी. भाई तुम्ही काय तर बोललो होतो, म्हणजे आमचं दोघांचं बोलणं चालू होतं. ते मी व्हिडिओ तुम्हाला ऐकवत असता आवाज. पण या भाईने खूप काय बोलले, वाईट शिव्या ते दिलेत. त्यासाठी मी ते ऐकवत नाही. मी माझा आवाज लावतोय नवीन. तर तुम्ही माझा आवाज ऐकू शकता. मी याला फायनली 5 रुपये दिले आहेत. तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढा रागात होता भाई, काय ना काय बोलत होता मला. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. मी त्याला 5 रुपये दिले होते. अंघोळ केल्या केसावर हात फिरत मी निघालो मंदिराकडे जायला, कारण की मला पाया पडायचे होते. तर मग पायातून पडून झाले. तुम्ही मंदिर बघू शकता. आमचं मंदिर मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. मंदिराचं पूर्ण शूट करायचं राहिलं होतं, ते मी करलं लवकरच, कारण की मला त्या दिवशी तर काही करता जमलं नाही, कारण की खूप पब्लिक होती. तर पब्लिकमध्ये मी कॅमेरा धरत होतो तर माझे मित्र हसत होते. मग त्यासाठी मी तर काय कॅमेरा तेवढा पकडला नाही. मग सकाळचं ऊन खाऊन निघाला मी मंदिरात परत जायला, कारण की मंदिरात खूप सारे कामं होते. तर ते कामं करून झाले होते. ते लोक कामं करत होते. तर मी गेलो घरी जाऊन गाडी धुली माझ्या भावाची. ती गाडी धुवून झाल्यानंतर मग ती गाडी धुवून झाल्या मी गेलो मंदिरात गेल्यानंतर परत एक काम लागलं. एका मित्रासोबत जायचं होतं लाकड्या तोड्यासाठी, कारण की ते लाकड्या लावायचे होते मला पालखीला.
ते लाकड्या फोल्ड होणारे लाकडे आणले होते आम्ही. तर मग ते पहिले ते लाकड्या होत नव्हते म्हणून मी लाकडे आणायला गेलो. लाकडे आणून झाले तर मग परत मंदिराच्या वरी चढलो, कारण की वरी आम्ही सकाळी 5 वाजता झेंडा बांधला होता, ते बरोबर बांधलं नव्हतं, ते पडलं होतं परत. तर मग परत लक्षच्या बायला घेऊन गेलो, भाई हट्टा कट्टा आहे भाई, दाबून बांधू शकतो म्हणून. तर त्याला घेऊन गेलो, ते भाईनी बांधलं फायनली झेंडा. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो पूर्ण. मग रशी कम पडल्या कारणानं मग तो लक्षच्या बाई गेला खाली रशी आणायला. मग मी बसलो होतो थोडा असं व्हिडिओ काढत मी बसलो. मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो आहे, कारण की हनुमान जयंती आमची इथं खूप मोठी साजरी केली जाते. कारण की आमच्या एरियामध्ये एकच मंदिर आहे आमच्या गल्लीत, सगळ्यात मोठं मंदिर आहे. तिकडं पोरं खेळतात, उठतात, मस्ती करतात, हातपाय तोडून घेतात. मग तिकडून मी गेलो घरी गेल्यानंतर माझ्या मम्मीने दिली ताटली, बोलली जा मंदिरात नारळ तेन फोडून ये. तर ते झाल्यानंतर तिकडे लागले होते पब्लिक भजन करायसाठी. तुम्हाला भजन ऐकवतो 1 मिनटं. मग तशा प्रकारे मी गेलो बाहेर, कारण की पालखी उठली होती. पालखी उठल्यानंतर मला पालखीच्या समोरनं व्हिडिओ काढायचे होते म्हणून मी बाहेर फिरत होतो, एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत, दुसऱ्या गल्लीत, तिसऱ्या गल्लीत. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता असं की मी फिरत होतो. तर मग सगळी पब्लिक बघत होती मलाच, कारण की कॅमेरा घेऊन काय फिरतो आहे. त्या लोकांना माहीतच आहे माझ्या गल्लीमध्ये सगळ्यांना की मी ब्लॉगिंग चालू केली आहे. तरी मी पब्लिक माझ्या गल्लीतली मला सपोर्ट करत नाही, म्हणून मी व्हिडिओ काढत होता. ते बाई थांबायचा विचार नाही माझा काय. तर मी इसमें बाईला थोडं बोललो, मग तुम्हाला ढोलचा आवाज ऐकवतो आता. ये हमारी पालकी निकल रही है। गोदी पालकी ठीक है। तशा प्रकारे माझ्या घरासमोर पालखी आली होती. तर माझी मम्मी पूजा करत घेते. पूजा करून घेतली, त्यानंतर निघाली पालखी खाली जायसाठी, कारण की तिकडे उतरे नाही. मग तिथून पालखी जात होती, तिथून व्हिडिओ नीट निघत नव्हता म्हणून मी गेलो तर डबल मारल्यानं व्हिडिओ काढला नीट. मी तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये जसं की मी दाखवलं आहे प्रॉपर. खूप पब्लिक होती, खूप पब्लिकला मी कॅप्चर करू शकलो नाही, कारण की माझ्या फोनचा बॅक कॅमेरा खूप खराब आहे. मी 2x मध्ये व्हिडिओ काढत होतो, 2x मध्ये माझा बॅक कॅमेरा हालत नाही. मग तशा प्रकारे व्हिडिओ काढत जात पालखी फायनली पोचली होती एका गल्लीत. त्या गल्लीत मी पालखीचा शूट घेतला स्पेशली, कारण की तिकडे गॅप जास्ती होती, गर्दी होत नव्हती. जसं की मी पालखीच्या मधून व्हिडिओ काढला, मग बाहेरची पब्लिक दाखवली सगळ्यांना. मग तिकडे लागलं होतं कलिंगड खायला, पोरं डोल वाजवणाऱ्या पोरांसाठी कलिंगड होतं, सगळ्यांसाठी होतं, सगळं खाल्लं कलिंगड, ज्यूस सगळं होतं. आम्ही पोहोचलो फायनली त्या मंदिरात, ज्या मंदिरात आमची पालखी जाते. त्यानंतर डायरेक्ट पालखी तिकडून उचलून परत आमच्या मंदिरात जाते. आपला व्हिडिओ तर संपले, भेटून